कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं हिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं हिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। कोडिंग कशी करायची, आपण जे ऍप पाहतो, जे व्हिडिओ पाहतो, हे कसे तयार करायचे कोडिंगच्या माध्यमातून, हे त्यांनी शिकवलं पण आणि करून पण घेतलं. आता त्याचं डिटेल जे आहे ते आपण 4थी पासून 7वी पर्यंतच्या सगळ्या वर्गांना ते शिकवणारा मोरे सरांनी पण ट्रेनिंग घेतलं आहे, त्याची पुस्तिका पण भेटलेली आहे. आणि यावर्षी आपण त्याची चांगली तयारी करून परत पुढच्या वर्षी त्या स्पर्धेमध्ये आपल्याला उतरायचं आहे. तर या 3 विद्यार्थ्यांना अतिशय चांगला अनुभव भेटला, नवनवीन गोष्टी शिकायला भेटल्या. आणि त्या स्पर्धेत तिथं देखील त्यांनी एक मॉडेल तयार करून घेतलं, एक ॲप तयार करून घेतली आपल्या विद्यार्थ्यांकडून. आणि त्या ॲपमध्ये अतिशय हुशार शाळा विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले होते. सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आपल्या शाळेचा त्या 10 मध्ये 6वा नंबर आला. सगळ्या क्रमांकांना सारखंच बक्षीस होतं, फक्त पहिल्या 3 नंबरला याच्यामध्ये टीव्ही वाढलेली होती. खूप तयारी करून त्या ठिकाणी मुलं आली होती. आपल्या विद्यार्थ्यांची देखील तयारी चांगली होती. तर आपल्या शाळेच्या 3 विद्यार्थ्यांचा सोबत मोरे सरांचा त्या ठिकाणी 6वा नंबर आला. आणि हे जे बक्षीस भेटलेलं आहे आपल्याला, जे मुलांच्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून शाळेला भेटलेलं आहे. असं नाही की विद्यार्थी ते गेले होते, साई, धनश्री आणि साक्षी आदमाने हे 3 विद्यार्थी त्या ठिकाणी गेले होते, म्हणजे त्यांनाच बक्षीस असं नाही. या गोष्टींचा वापर शाळेतले सगळे विद्यार्थी करणार आहे. सोबतच शाळेमध्ये जे संगणक आहे, लॅपटॉप आहे, त्याचा देखील आता येऊन पुढे तुम्हाला वापर करावा लागणार आहे. आता आम्ही त्या ठिकाणी पाहिलं की मुलं त्यांना आपण त्यांचं मनोगत घेऊ 1-2 मिनिटाचं, की मुलं देखील चांगल्या प्रकारे लॅपटॉप असतील त्या गोष्टी हँडलिंग करत होते. काही मुलांनी शिक्षकांच्या मदतीने ॲप तयार केला, काही मुलांनी शिक्षकांची मदतच घेतली नाही, स्वतः ॲप तयार केल्या, त्यांचे नंबर पण आले. आपल्या पण मुलांनी या ठिकाणी चांगली तिथं जी आहे माहिती सांगितली, ॲप तयार केली, सरांची पण थोडी मदत घेतली आणि आपला त्याच्यामध्ये 6वा नंबर आलेला आहे. तर सर्वप्रथम या 3 विद्यार्थ्यांचा आपण सगळ्यांनी टाळ्याच्या जोरदार गजरात हार्दिक अभिनंदन करायचं आहे. त्यासोबतच या ठिकाणी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री गणेश भाऊ राशेंकर, आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री बबनराव गट्टे, आपले आदरणीय पालक वाकडेहून आपल्या विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी घातलेला आहे. असे वाकडीचे श्री रवींद्र जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व पालकांना, मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या 3 विद्यार्थ्यांचा सोबतच श्री आपल्या शाळेतील नवीन तंत्रज्ञान शिक्षक, सरांना तंत्रज्ञानाची भरपूर माहिती, आपल्या शाळेतले सगळे शिक्षक या ठिकाणी साक्षी आदमाने जे पालक देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतो की आपण 2 मिनिटाचा कार्यक्रम आहे फक्त या ठिकाणी यायचा आहे. तर या 3 विद्यार्थ्यांचा आपण शाळेच्या वतीने यशस्वी थोडासा सन्मान, सोबतच श्री मोरे सर यांचा देखील सन्मान करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि या सर्वांसोबतच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री होडकर सर यांचं देखील अभिनंदन आहे. यांचा पण सत्कार करणं गरजेचं आहे की ते सर्व गोष्टींना, शाळेच्या सर्व स्पर्धा असतील, काही उपक्रम असतील, त्यांना परवानगी देतात, सहकार्य करतात, सगळ्या गोष्टीची तयारी दाखवतात. अशा आपल्या होडकर सरांचं देखील आपण अभिनंदन करायचे. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायचे जोरदार. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या शाळेतले सर्व शिक्षक तंत्रज्ञ आहे, मोरे सरांकडे अद्ययावत नवीन तंत्रज्ञ आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी जर त्याचा फायदा करून घेतला, आपण आठवड्यातून अशा तासिका नेमून देऊ आता कॉम्प्युटरसाठी, म्हणजे संगणकावर पण देखील आपला हात चालला पाहिजे, त्याचे विविध आपले जे ऑप्शन आहेत ते समजले पाहिजे. यासाठी आपण आता काय करणार आहे, त्याचं पण नियोजन करणार आहे, जेणेकरून आपण आणि आत्ताच मागच्या महिन्यामध्ये होडकर सरांना फोन आला होता की गुलशन फाउंडेशन नावाची एक स्वयंसेवी सेवाभावी संस्था आहे.
की उच्च प्राथमिक शाळांना संगणक लॅब देते. येऊन गेले का? हा, तर ती एक देखील आपल्या शाळेसाठी आनंदाची बातमी आहे की आपल्या शाळेला संगणक लॅब भेटणार आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून या गुलशन फाउंडेशनचं आभार मानायचे आहे. आपल्याला म्हणजे चांगली संधी भेटवायची बा. शाळेची दिवसेदिवस प्रगती होत आहे आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली गुणवत्ता असलेले विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांच्या जोरावर हे सगळं शक्य होत आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण या 3 गुणवंत विद्यार्थ्यांना पुढे बोलूया. साक्षी बाळासाहेब आदमने इयत्ता 6वी, धनश्री गणेश राशेनकर इयत्ता 6वी आणि साई संतोष जगताप इयत्ता 6वी या 3ही विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे. एकदा या ठिकाणसाठी जोरदार टाळ्या वाजवा पा. अतिशय कॉन्फिडन्स आता मी पण होतो ना तिथं अजिबात त्यांना भीती नव्हती. म्हणजे त्यांना माहिती होती त्या सगळ्या गोष्टींची. एकदम कॉन्फिडन्स चांगला होता. धनश्रीनी सोबतच साक्षीनी साईनी अतिशय चांगल्या प्रकारचे उत्तर त्या ठिकाणी दिले. त्यामुळे आपल्या या ठिकाणी 6वा नंबर आलेला आहे आणि या बक्षिसाची रक्कम म्हणण्यापेक्षा वस्तुरूपाने आपल्याला बक्षीस भेटलेलं आहे. लिनोवा कंपनीची टॅबलेट आहे. अतिशय ब्रँडेड कंपनीचे जवळपास 35,000 एका टॅबची किंमत आहे. म्हणजे 70,000चे टॅबलेट भेटलेले आहे. त्यानंतर मेडलचं भेटलेलं आहे आणि ॲलेक्सा नावाचं एक डिव्हाइस भेटलेलं आहे वायरलेस. त्याची पण किंमत 5,500 आहे आणि रोख रक्कम 500 रुपयाचा चेक भेटलेला आहे. तर मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या हस्ते या 3ही विद्यार्थ्यांचा मेडल देऊन सत्कार करावा. टाळ्या वाजवायचे पाय. या ठिकाणी आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व केलं होतं. हे म्हणजे आपली शाळा होती. ते काय साई म्हणून किंवा साक्षी म्हणून धनश्री म्हणून गेले नव्हते. तर धनगरवाडी शाळेचे, धनगरवाडी गावाचे आणि राहत या तालुक्याचे विद्यार्थी म्हणून गेले होते. आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो तिथे सिएस सॅटरडॉन करतात स्पर्धेचे एक टीम होती. त्यांनी आम्हाला कोडिंग शिकवली व आमच्याकडून एक ॲनिमेशन तयार करून घेतले. तिथे आम्ही कोडिंगच्या मदतीने ॲनिमेशन तयार केले व नंतर त्यांनी आम्हाला विचारले की हे ॲनिमेशन कोणत्या समस्येबद्दल आहे. तर आमची समस्या होती की शेतमालाला भाव मिळत नाही, त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलामुलींचे शिक्षण थांबते असं सांगितलं त्यांना. आणि शेवटी मग बक्षीस समारंभ झाला आणि ते आम्ही सिया सभागाई या पक्षासाठी नगरला गेलो. तेथे आम्हाला कोडिंग शिकवले, ABCD याचे आवाज शिकवले होते. तेव्हा आम्ही ते बोलू शकलो नाही. ती टीम खूप मदत करणारी होती. त्यांनी आम्ही लेट आलो तरी पण त्यांनी आम्हाला ते कोडिंग ABCDचे आवाज काढायला शिकवले व आम्हाला दुःख व आनंद आपल्यासोबत समस्या निवडायला लावल्या होत्या. आम्ही समस्या निवडली मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्ष. शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून ते मुलींचे शिक्षणाला त्यांना पैसे भेटत नाही. मग ही समस्या आम्ही निवडली होती. आम्ही दिवसभर या समस्येवर कोडिंग केली व आमच्या या कोडिंगमध्ये 6वा क्रमांक आला. जिल्ह्यात गेलो तिथे आम्ही पोचलो. ते सर आम्हाला घ्यायला आले. मग आम्ही नाश्ता केला. मग आम्ही त्या वर्गात गेलो तर त्यांनी आमचे स्वागत केले. आम्हाला थोडा उशीर झाला होता म्हणून आम्ही ते पुढचे शिकलो. पण थोड्या वेळाने आम्ही त्या सरांनी आम्हाला ABCDचे आवाज शिकवले व कोडिंग शिकवले.
यांच्यातर्फे CS हॅकॅथॉन ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात आपण गुगल फॉर्म भरले होते. मग त्यात 3 जणांचे जिल्हा पातळीवर नाव आले होते. म्हणजे जवळजवळ 10,500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील जवळजवळ 4,500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. म्हणजे त्यांनी रिस्पॉन्स दिले होते. मग त्याचा आपल्या 10 शाळा विद्यार्थी, त्या 10 शाळांमध्ये 30 विद्यार्थी आणि त्यांच्याबरोबर टीममध्ये असलेले एक शिक्षक, असे जवळजवळ किती जण झालेत मग? 40. व्हेरी गुड. असे 40 जण निवडले गेले होते आणि त्यांना हॉटेल रेडियन्स अहिल्यानगर, एक 5 स्टार हॉटेल आहे, तिथे बोलवलं गेलं होतं. त्यानिमित्ताने आपण काल 2 विद्यार्थिनी आणि 1 विद्यार्थी घेऊन गेलो होतो. सर सोबतही होते, जगताप सर. तिथे गेल्या म्हणजे आम्हाला थोडा उशीरच झाला होता. मग तिथे गेल्या म्हणजे त्यांनी आम्हाला उशीर झाला हे म्हटले. आम्हाला वाटलं की आता मध्ये घेणार नाही किंवा आपलं राहून जाईल बरंच शिकवणं. म्हणजे जवळजवळ 1.5 तास आम्हाला उशीर झाला होता. ते वैद्यकीय कारण होती काही, त्यामुळे आम्ही उशीर झाला थोडासा. निघतो बरोबर होतो वेळेवर. तर ते इतकं म्हणजे त्यांचं तिथलं वातावरण इतकं स्मूथ ठेवलं सर. त्यांनी आम्हाला कधी दिलं होती की तुम्ही लेट आलात काय. सगळ्या 9 टीमा एकदम ऑलरेडी प्रेझेंट होत्या, पण आमचीच टीम सगळ्या दुसऱ्या गेली तिथे. त्यांनी जे राहिलं होतं ना ते सुद्धा आम्हाला नंतर त्याच्या उरलेल्या वेळात होता, जेवणाचा वेळ असेल तेव्हा आम्हाला समजवलं कसं करायचं काय करायचं. सगळ्यात पहिले त्यांनी ABCD असतं स्क्रॅच प्रोग्राममध्ये. ते ABCDचा आवाज आपणच स्वतः रेकॉर्ड करायचा आणि त्या प्रोग्राममध्ये तो आवाज आपल्याला ऐकू येतो. मग असं हे पहिले बेसिक इंट्रोडक्शन दिलं. त्यानंतर मग पुढच्या सेशनमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला 4 गोष्टी सांगायच्या की म्हणजे 2 गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याला 2 गोष्टी सांगायच्या की कशाने तुम्हाला आनंद होतो आणि 2 गोष्टी अशा सांगायच्या लिहायच्या आहेत कागदावरती की त्याच्याने कशाने तुम्हाला दुःख होतं. मग आम्ही लिहिलं. प्रत्येक 4 मेंबर होतो आम्ही टीममध्ये. 4 ते झाले जवळजवळ किती झालेत मग रिस्पॉन्सेस? 16. 2 होते ना, 2 आनंद 2 दुःख, 4 चोक 16 होतात ना. तसे आमच्या 16 रिस्पॉन्स मधून जेवढे दुःख आले, 8 दुःख आले होते, त्या 8 दुःखांपैकी एक दुःखाचा आम्हाला तो रिस्पॉन्स ठेवायचा होता आणि त्याच्यावर आम्हाला या दुःखावर तुम्ही काय सोल्युशन काढणार असा एक कोड करायचा होता. मग आम्ही दुःख ठरवलं की म्हणजे साधेच दुःख होती यांची, पण मग आता कोड करायचं तर म्हटल्यावर आम्ही एक वेगळं दुःख निवडलं की जे जेणेकरून आता मी मागे आलो होतो मार्चमध्ये. मला एक कावेरी आणि शिवानी म्हणून या आता वाकरीला शिकतात, त्या 2 बहिणी होत्या. ती शिवानी जी होती ना ती दररोज शाळेत जात होती, पण कावेरीचं राहून गेलं होतं शाळेत जाणं कारण की तिच्याकडे सायकल नव्हती. मग मी विचार केला की असा काहीतरी प्रॉब्लेम पाहिजे की जेणेकरून तो आपल्याला जिल्हा पातळीलाही मांडता येईल आणि तो आपल्या शाळेची किंवा गावाची निगडीत असेल. मग थोड्याशा मोठ्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला की तिच्याकडे सायकल नव्हती. सायकल का नव्हती तर शेतीमालाला भाव नसल्यामुळे गावातल्या शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसतो. मग असा हा मोठ्या दृष्टिकोनातून आम्ही छोट्या दृष्टिकोनाकडनं गेलो. मग ते उदाहरण आम्ही कोडिंगच्या माध्यमातून म्हणजे एक पालक असतात, एक विद्यार्थिनी असते, विद्यार्थिनी म्हणते पप्पा मला सायकल घेऊन द्या. हा आमचा पहिला प्रसंग होता. मग पहिल्या प्रसंगामध्ये पप्पा म्हणतात नाही बाई आता माझ्याकडे पैसे नाहीत. असं आम्ही ती कोडिंग केली होती. कोडिंगचा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकेल पुढे, तर तुम्ही तो बघू शकतात. मग अशातनं आम्ही शासकीय योजना असतात ज्याच्यातनं सायकल वाटप होते, तर त्या योजनांची माहिती आम्ही त्या कोडिंगच्या माध्यमातून दिली आणि आम्हाला आपल्या जिल्ह्याचे जे जिल्हा शिक्षण अधिकारी जे आहेत भास्कर पाटील साहेब यांच्याकडनंही तुमचा विषय खूप छान आहे म्हणे असा रिस्पॉन्स आला होता. जेव्हा त्यांनी व्हिजिट केला आमचा बूथ म्हणजे तो टेबल, तेव्हा ते छान म्हटले. त्यानंतर डाएटचे जे प्राचार्य होते किंवा जे डाएटकडनं जे तिथे प्रतिनिधित्व करण्यात आलेले सर होते त्यांनीही म्हणे तुमचा विषय खूप छान आवडला म्हणे आम्हाला. असं करून मग जेव्हा फायनल इव्हॅल्युएशन झालं तेव्हा आमचा 6वा क्रमांक आला आणि त्यात आम्हाला एक अलेक्सा डिव्हाइस म्हणजे हा एक रोबोट आहे छोटासा. त्याच्यात आपण कमांड द्यायची म्हणजे सिंग सॉन्ग. आता तुमचं आवडतं सॉन्ग कोणतं आहे सगळ्यात आता सध्या लहान मुलांचं? ते गुलाबी साडी आहे का? आहे ना. तर ते सॉन्ग जर समजा आपण त्या अलेक्सा डिव्हाइसला म्हणायला लावलं तर ते सॉन्ग ते डायरेक्ट युट्यूबवर न कॉपी करेल आणि तसं ते तुम्हाला प्ले करेल. आपण फक्त काय करायची कमांड द्यायची आहे आणि त्या कमांडनुसार ते डिव्हाइस सॉन्ग प्ले करतोय. तसंच टॅबलेट. आता टॅबलेट मी मागे बऱ्याच वेळा 5वी 6वी 7वीला माहिती असेल टॅबलेट काय. त्यांच्या वर्गात माझ्याकडे टॅबलेट येतो, त्या टॅबलेटवर मी शिकवत असतो बऱ्याच वेळा. तर त्यांना थोडेसे इंट्रोडक्शन झाले, पण आता 4थीच्या जे खालचे वर्ग आहेत त्यांना टॅबलेट काय आहे हे आता माहिती पडणार आहे. तो एक टच स्क्रीन डिव्हाइस असतो छोटासा, त्याच्यात आपल्याला बरेच काही वेगवेगळे प्रोग्राम करता येतात. तसे आपल्याला 2 टॅबलेट मिळाले आणि हे सगळं तुमच्याच वयासाठी आहे. आणि त्यानंतर काही सर्टिफिकेट्स मिळाले.
सरांनी आणला होता हा असा टॅबलेट आहे. ही पूर्ण स्क्रीन आहे, जवळजवळ 10.5 इंची स्क्रीन आहे. हो, मोबाईलचाच मोठा भाऊ असं समजा. हे झालं त्या परीक्षेचं स्वरूप समजा, जिल्हास्तरीयची स्पर्धा होती. आता त्या स्पर्धेच्या व्यतिरिक्त आम्हाला काय शिकायला मिळालं हे सांगतो मी. गेल्या ना धनश्री म्हटली आम्हाला, हो सर आपण ह्या ज्या हॉलमध्ये बसलोय म्हणे, हा हॉल कसं काय बांधला असेल? तो हॉल होता बेसमेंट मध्ये. बेसमेंट हा प्रकारच माहित नसतो तुम्हाला, म्हणजे काय असतं, एक हॉटेल असतं आणि जमिनीच्या खाली त्यांनी जर जागा आपल्याला वापरायची असेल ना तर ती जागा वापरून त्यांनी हॉल बनवला होता. हो सर म्हणे हा हॉलला खिडक्या नाही, काहीच नाही, मग कसं काय बनवला असेल म्हणे. म्हणजे हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न आपल्याला केव्हा निर्माण होतात, जेव्हा आपण त्या गोष्टी बघतो तेव्हाच आपल्याला हे प्रश्न निर्माण होतात. नाहीतर आपण किती असं वर्गात सांगितलं, असं कल्पना करायला सांगितली, ती कल्पना होत नाही. जेव्हा आपण त्या गोष्टी बघतो ना तेव्हाच ते आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. जसं आता ही समस्या होती कावेरी आणि शिवानीची, ती मला माहिती नव्हती पहिले, ती व्हिज्युअलाइज करणं कठीण आहे. पण मी जर ती अनुभव घेणार तर मला तेव्हाच मी ती समस्या मांडू शकतो चांगल्या प्रकारे. आणि असे बरेच होते, असे छान छान प्रसंग घडलेत का, त्याच्यामुळे खूप त्यांना शिकायला मिळालं, मलाही शिकायला मिळालं, आम्हाला पूर्ण टीमला शिकायला मिळालं. एवढं बोलून मी 2 शब्द थांबवतो. थँक्यू. प्रज्ञावान आहेत आणि प्रत्येक शिक्षक विद्यार्थी चळवळीने कामं करतात आणि आपल्या शाळेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यातच हे फळ आपल्याला मिळते. आता मी पाठीमागच म्हटलं होतं की इथे इमारत तयार झाली, पाया तयार झाल्या, फक्त आता कळसाचं काम चालू आहे. कळस बांधायचं म्हणजे आपण शिखरावर पोहोचलोय आता, म्हणजे सगळं यशाचं काम चालू आहे. आता मी 5 महिन्यापासून पाहतोय की आपल्या शाळेमध्ये काही ना काही नवीन यश मिळत चाललंय. म्हणजे आपण आपली शाळा तालुक्यामध्ये एका चांगल्या उंचीवर जाऊन पोहोचलेली. तर त्यासाठी तुम्हाला एक कष्ट करणं गरजेचं आहे. आता बरेचशा मुलांना आता पहा, त्या ठिकाणी जाऊन आले, त्यांना अनेक चांगले अनुभव आले. तर तुम्ही सर्वांनी जर प्रयत्न केला तर प्रत्येक जण त्या ठिकाणी यशाने चमकू शकेल. त्यासाठी आपल्याला कष्ट केले पाहिजे, थोडंसं बोलणं कमी केलं पाहिजे. सायली, थोडं बोलणं कमी करायचं. काय होतं, आपलं लक्ष नसतं,